तर नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जसे एकाच बाजूने भाजून जशी भाकरी बनत नाही ती पूर्णपणे जळून जाते, तसे नात्यामध्ये एका बाजूने जीव लावून नातं टिकत नाही, ते घट्ट राहत नाही. त्या प्रकारे ते नातं सुद्धा जळून जाते. जेव्हा आपल्याच हक्काची माणसे आपल्याशी वाईट वागतात, तेव्हा त्यांना दुर्लक्ष करण्यासाठी दगडाचे मन लागते. खरं तर आपलं मन हे स्वतःला जपता आलं पाहिजे. दरवेळेस कशाला दुसऱ्यावर अवलंबून राहायचं. प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कोणाजवळ व्यक्त करू नका. कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुःखांवर मीठ चोळतात. काही शब्द नकळत कानावर पडतात. कोणी दूर असूनही उगाच जवळ वाटतात. खरं तर ही मैत्रीची नाती अशीच असतात. आयुष्यात येतात आणि आयुष्य बनवून जातात. तुटलेल्या नात्यांचा विचार मनातून काढून टाका. कारण मेलेल्या फुलाला पाणी देऊन काही फायदा होत नाही. स्वामी सांगतात, एक गोष्ट आयुष्यामध्ये कायम लक्षात ठेवा. तुमचा जर श्री स्वामी समर्थ महाराजांवरती पूर्ण विश्वास असेल तर तुम्हाला अशक्य असं काहीही बघायला मिळणार नाही. आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढा, नाहीतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते माणसे नसतील. ज्या व्यक्तीचा स्वामी भक्तीवरती विश्वास आहे, जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवतो आणि त्यांचे नाम स्मरण करतो, त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट स्वामी त्याला नक्की देतील. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवून या चॅनलला जो व्यक्ती सबस्क्राईब करेल आणि बाजूला असलेली घंटी ऑलवरती प्रेस करेल, त्याच्या सर्व मनोकामना स्वामी पूर्ण करतील. स्वामी प्रत्येकाच्या आयुष्यात खूप सुख, आनंद आणि समाधान द्यावे. प्रत्येकाच्या आयुष्यातील दुःख दूर करावेत आणि प्रत्येकाला सदैव निरोगी ठेवावे, हीच स्वामी चरणी प्रार्थना. स्वामी राया, आज जो कोणी हा संदेश फक्त 15 मिनिटापर्यंत ऐकून घेईल, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कसल्याच गोष्टीची कमी पडू देऊ नका. कुठल्याच गोष्टीची त्याच्या आयुष्यामध्ये कमतरता त्याला भासू देऊ नका. त्याच्याकडे पैसा, अन्नपूर्णा, सदैव सर्व काही गोष्टी भरपूर द्या. माता लक्ष्मीची कृपा, माता अन्नपूर्णाची कृपा सदैव त्याच्यावर व त्याच्या कुटुंबावर राहू द्या. स्वामीवरती तुमचाही विश्वास असेल आणि स्वामींना तुम्हीही मानत असाल तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर टाईप करा. कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नसते. अडचणीत लोकांना मदत करा, कारण ते आपल्याला मार्ग दाखवत असतात. आनंद देणाऱ्या व्यक्तीपेक्षा हक्काने त्रास देणाऱ्या माणसाच्या आठवणी जास्त आल्हाददायक असतात. वाईट वाटतं तेव्हा जेव्हा समजून घेणाराच आपलं दुःख समजून घेत नाही. स्वामी सांगतात, सध्या कुणाला आपलं म्हणावं आणि कुणाला नाही हे कळणं कठीण झालं. कारण आपले म्हणणारे धोका देतात आणि परके असणारे मदत करतात. जर माणसाने शिक्षणाआधी संस्कार, व्यापाराआधी व्यवहार आणि देवाआधी आईवडिलांना समजून घेतले तर जीवनात कुठलीच अडचण येणार नाही. आयुष्याच्या प्रारंभी ज्यात काही अर्थ नाही असे वाटते, त्यात खोल अर्थ भरलेले आहेत असे आयुष्याच्या शेवटी आढळून येते. मनाचं ते दान नेहमी उघडं ठेवा. मनामध्ये असं दार असतं जे प्रत्येकाला उघडं ठेवायला हवं, जिथे कुणाची परवानगी जरी घेतली नाही तरी प्रवेश करता यावा. स्वामी बोलत असतात, आयुष्यात काही अशी माणसं होती ज्यांनी कधी गमवायचं नव्हतं, पण तेच सर्वात पहिले शेवटला सोडून गेले. लक्षात घ्या, मनशास्त्र सांगतं, जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागता तुमची मनस्थिती सुधारते आणि तुम्ही आनंदी राहू लागता. तुम्ही अधिक सुंदर दिसू लागता आणि यामुळे चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात.
सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधी भेटला नाही. आयुष्यात हे दोन गोष्टी तुम्हाला कधी भेटणार देखील नाही. स्वामी सांगतात, गरजेचं नातं घड्याळाच्या काव्याशी असतं, प्रेमाचं नातं वेळेचं भान विसरवायला लावणाऱ्या माणसाशी असतं. वेळेनुसार प्रत्येक गोष्टीचा अर्थ बदलत जातो. शांतता ठेवा, खूप मोठी ताकद असते, ती फक्त योग्य जागी वापरता आली पाहिजे. स्वामी सांगतात, होऊ दे, जेवढा त्रास होतोय तुला कष्ट करण्याचा, एक दिवस त्याचाच तुला आनंद होईल. फक्त ते दिवस येण्यापुरती वाट बघ. विनाकारण आनंदी राहा, कारण आनंद खूप महागात असतो, प्रत्येकाला नाही ना मिळत तो. परमेश्वराचे स्थान हृदयात असावे. स्टेटसवर देवाचा फोटो लावल्याने तुम्ही धार्मिक आहात हे सिद्ध होत नाही. स्वामी सांगतात, जगणं सोपं आहे, फक्त काड्या करणाऱ्या आणि नाड्या लक्षात आल्या पाहिजे. तुम्हाला जे लोक मागे ओढण्याचा प्रयत्न करतात त्यांना बरोबर प्रत्युत्तर देऊन पुढे जाता आलं पाहिजे. अक्षरांच्या ओळखीसारखी माणसांची नाती असतात. गिरवली तर अधिक लक्षात राहतात आणि वाचली तर अधिक समजतात. स्वामी कायम बोलतात, आपलं मन ज्यांच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्त जवळ जायचं नाही. एकटं तर एकटं, पण खोट्या लोकांना आयुष्यात महत्त्व द्यायचं नाही. स्वतःच्या आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, समोरच्याला कदर नसताना चांगले वागणे म्हणजे जगातील सर्वात मोठा मूर्खपणा. अहंकार नेहमी भुकेलेला असतो आणि याची सर्वात मोठी खुकार नाती असतात, त्याला हे शिकार बनवतो. अहंकार ठेवाल तर नाती जपू शकणार नाही. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये बादशाह बना. जेव्हा स्वतःला काही करायचे असेल तर मेहनत एवढी घ्या की त्यात यश तुम्हाला 100% मिळायलाच हवे. कोणी तुम्हाला काय बोलते, जिथे कानाखाली मारता येत नाही ना तिथे काही लोके टोमणे मारायची सवय असते, ते सोडून जातात. लोकांकडे लक्ष देऊ नका. कोणीतरी येईल आणि तुमचा जो त्रास आहे तो कायमचा कमी करेल, तुमची मदत करेल, आयुष्याचा योग्य धडा तुम्हाला सांगून जाईल. असा विचार करणे व्यर्थ. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. येत्या 15 मिनिटापर्यंत संदेशाला एकाग्रतेने पूर्ण ऐकत राहा. शरीराचे सगळेच अवयव धडधाकट असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो तेव्हा जगातली कोणतीच सर्जरी त्याला बंद करू शकत नाही. अंधार झाल्यावर स्वतःच्या सावल्या देखील साथ सोडतात. म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकटं चालण्याची हिंमत ठेवावी. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण देव आपल्यात नाही, देव आपल्या चांगल्या विचारात असतो. स्वामी सांगतात, ज्या मार्गाने एकही अडचण नाही तो मार्ग प्रगतीकडे जात नाही. लक्षात घ्या, जर तुम्हाला आयुष्यामध्ये योग्य लोकांची साथ हवी असेल तर चुकीच्या लोकांचे पाय धरायचा वेळ कधी तुम्ही लक्षात घेऊ नका. चुकीचे लोक म्हणजे काय? चुकीचे लोक म्हणजे ते ज्यांचा व्यवहार आणि स्वभाव दोन्ही पूर्णपणे वाईट आहेत आणि ज्यांचा विचार हे पूर्णपणे नकारात्मक असतात. जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होत असतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतील यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही. तुम्हाला बुडवायला या जगात असे पण लोक येतील ज्यांना पोहायला तुम्ही शिकवलेलं असेल. स्वामी बोलतात, स्वप्न सांगायची नसतात, ती खरी करून दाखवायची असतात. प्रेम मनातून झालं पाहिजे. तोंड बघून तर दुकानदार पण भाव कमी करतो. त्याच प्रकारे तुमचा स्वभाव हा एवढा चांगला ठेवा की प्रत्येकाला तो पटायला हवा. प्रत्येक व्यक्ती तुमच्यापाशी जवळ आल्यावर त्याला असं वाटायला नको की तो एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या जवळ आलाय. त्याला असं वाटायला हवं की तो एका अशा व्यक्तीच्या जवळ आला आहे जो टोटली पूर्णपणे असा शांत आणि स्वभावाला एकदम निर्मळ आणि छान आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, माझ्या प्रिय मुला,
संघर्षाविषयी कधीच काही नाते निर्माण करू नको. लक्षात घ्या, जे लोक असतात प्रत्येकाला म्हणतात की माझ्या एका कॉलवर एवढी रक्कम येईल, एका कॉलवर एवढ्या गाड्या येतील किंवा एका कॉलवर एवढे माणसं येतील. त्यांना हेच सांगायचं असतं. हे प्रत्येकाचं होत असतं. जेव्हा वेळ चांगली असते एका कॉलवर खूप काही होत असतं, पण जेव्हा वेळ वाईट असते तेव्हा एक कॉल जे तुम्ही करता ते सुद्धा पुढचा व्यक्ती उचलत नाही. स्वामी सांगतात, काही लोक वाईट होतात तर ते त्यांच्या कर्माने नाही तर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात. स्वतःला इतरांमध्ये एवढे गुंतवतात की एक दिवस ते कायमचे वाईट होऊन दूर निघून जातात. स्वामी बोलतात, जीवनात संयम राखला तर आपले अस्तित्व कुणी संपवू शकणार नाही. लोक काय बोलतात, त्यांचा सल्ला काय आहे, त्याकडे लक्ष देणे टाळा. स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःचा विचार करा. स्वतःच्या बाबतीत जे चाललंय त्याच्याकडे बघा. तुमची स्वप्न खरी करायची असतील तर जास्त वेळ झोपू नका. तुम्हाला आयुष्यात काहीतरी करायचं असेल तर काहीही विचारून चालणार नाही, हे लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, संकटांना कधी शोधायचे नाही पण त्यांना आपण सापडतो. आपण जेव्हा विश्वास ठेवून कार्य करतो तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी नक्की होऊ शकतो. स्वामीवरती जेव्हा आपला विश्वास असतो तेव्हा आयुष्यातील प्रत्येक गोष्ट स्वामी स्वतः शक्य करायला लागतात. स्वामी भक्त हो. वास्तव आपल्याकडे पैसे नसते, पण जगात कुणालाही पैसे नसतात किंवा कमी पडते तेव्हा तो प्रत्येक वेळेला आपल्याकडे येतो असं नाही. माणसाला एक सवय असते, जे त्याचे काम करेल त्याला चांगलं म्हणायचं आणि जे काम करेल पण एका वेळेला का त्याचे काम करू शकला नाही तर त्याला वाईट म्हणून घोषित करायचं. जीवनात संयम राखला तर आपले अस्तित्व कोणी संपवू शकणार नाही. स्वामी सांगतात, कोणीही स्वार्थी नसतो. माणूस शांतपणे इतरांच्या समस्या ऐकतो, तो पुढे जातो आणि यशस्वी होतो. असे जिंका की आपली परिस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल, पण आपली अनुपस्थिती प्रत्येकाला जाणवायला हवी. प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआप गवसतात आणि त्याने आपल्याला मार्ग मिळत जातो. स्वामी भक्तांनो, प्रयत्न करा की कोणी आपल्यावर रुसू नये. जीवलगाची सोबती कधी सुटू नये. नाती मैत्रीचे असो, प्रेमाचे असो अथवा नात्याचे असो, ती ते बंद आयुष्यभर राहावे, ते कधीही तुटू नये. आयुष्यामध्ये कायम लक्षात घ्या, तुम्ही आज जे करत आहात एक ना एक दिवस देव त्याची सुद्धा परीक्षा घेईल. देव प्रत्येक वेळेला तुमची मदत करत आहे. देव सांगतात, मी कायम त्यांची साथ देतोय जे मला प्रत्येक वेळेला मदत करतात आणि श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतात. देवाने आपली साथ कधी सोडली आहे का नाही? देव आपली साथ कधी सोडतो का नाही? आपली संगत आपले भविष्य घडवते. तांदूळ जर कुंकासोबत मिक्स झाले तर ते देवाच्या चरणी पोहोचतात, पण जर ते डाळीसोबत मिक्स झाले तर त्यांची खिचडी बनते. आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्त्वात आहोत. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला जर आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं ठरवत असाल तर स्वामीवरती आणि स्वामी भक्तीवरती विश्वास ठेवा. आयुष्यामध्ये तेच तुम्हाला यशस्वी बनवणार आहे. विश्वास ठेवा स्वतःवरती, विश्वास ठेवा स्वतःच्या नामावरती. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघा. ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळेल. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्यासोबत उभा आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करत राहा. तुमची प्रत्येक गोष्ट स्वामी स्वतः प्रत्येक वेळेला मदत करतील. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त स्वामी शक्तीवरती तुमचा विश्वास असायला हवा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुमची मदत केली आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची मदत मी स्वतः करत आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी सदैव बोलतात, ज्या व्यक्तीला वाटतं की ते काहीतरी चांगलं करतायत त्यांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येकाला वाटतं आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं व्हावं, पण त्यासाठी मेहनत कुणालाही करायची नसते. दोष लवकर लपवता आला की आपल्याला वाटतं आपण काहीतरी खूप मोठं केलंय, पण जेव्हा तो दोष इतरांना दिसून येतो तेव्हा त्यांना जे समजतं ते आपल्याला आयुष्यभर विसरता येणार नाही.
आपलं वाईट करणारे आपल्या जवळचे असतात, कारण आपल्या जवळ राहून आपला पूर्ण अभ्यास त्यांनी केलेला असतो. त्यांना माहिती असते कसा कुठला जो गोष्ट आहे ज्याने आपण अडकू शकतो. रावणाचा मृत्यू त्याच्या भावामुळे झाला, तसंच आपला सुद्धा मागे येण्याचं कारण आपल्या जवळच्या व्यक्तीमुळेच असतं. लोकांना काय माहिती आपल्याला काय केल्याने काय होतं आणि काय केल्याने काय नाही. सुखदुःखाच्या आडव्या अडचणीत आपण कधीही स्वतःचा विश्वास हरपवायला नको. जर तुम्ही धर्म कराल तर तुम्हाला देवांकडून मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देव तुम्हाला लगेच देईल. स्वामी सदैव सांगतात, मी सदैव तुमची साथ देत आहे. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करत आहेत. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थांवरती आणि स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी सांगतात, कायम तुमची मदत मी करत आहे. फक्त तुमचा स्वामी नामावरती विश्वास असायला हवा. जो व्यक्ती स्वामीवरती आणि स्वामी नामावरती विश्वास ठेवून त्याचा जप करतो, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी त्याची साथ कायम देताना आपल्याला दिसून येतात. स्वामी सांगतात, मी त्यांची साथ कधी सोडत नसतो. जे माझ्यावरती विश्वास ठेवतात मी त्यांची साथ कायम देतो. जे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून असतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याची मदत मी सदैव करत असतो. फक्त स्वामीनामावरती विश्वास ठेवून बघा आणि स्वामीनामाचा जप करून बघा. स्वामी कायम सांगतात, मी तुमची साथ कधी सोडलेली नाही आणि कधीही तुमची साथ मी सोडणार नाही. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करणे तुम्ही थांबवू नका. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींनी आपली साथ दिली आहे आणि स्वामी म्हणतात, मी तुमची साथ प्रत्येक वेळेला देत असतो. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप रोज करायला शिका. आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, त्या प्रत्येक संकटांचा मी स्वतः तुम्हाला साथ देताना दिसेल. जर तुम्हालाही स्वामी समर्थांवरती विश्वास असेल तर एकदा या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये होय स्वामीवरती विश्वास आहे असं जरूर टाईप करा. जेव्हा स्वामीनामावर तुमचा विश्वास असेल तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नसते, कारण स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ सदैव देत असतात. स्वामी प्रत्येक वेळेला सांगतात, मी अशा लोकांची साथ कधी सोडत नाही जे माझ्यावरती विश्वास ठेवून असतात. त्यामुळे श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी सांगतात, सुखदुःखांच्या अडचणीत जो अडकून जातो तो कायम मागे राहतो. जर तुम्ही सुख आणि दुःखामध्ये अडकून असाल तर यश तुम्हाला लवकर मिळणार नाही. चांगल्या व्यक्तीने अपमान केला अथवा रागवला तरी चालेल, पण त्याला सोडू नका, कारण मोठेपण देऊन लुबाडणारे अनेक आहेत, पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात. म्हणून 1000 चांदण्या शोधण्यापेक्षा एक सूर्य शोधलेला बरा. खरंय ना, नशिबापेक्षा जास्त आपलेच लोक आपली मारतात, ते पण पद्धतशीरपणे. लक्षात ठेवा, सरडा तर उगाच बदनाम आहे, खरा रंग तर जवळचे माणसं बदलतात. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण त्यावर विश्वास ठेवून मूर्ख ठरलो. बोलल्यानंतर जे शब्द येतात त्यावरती आपल्याला प्रत्येक वेळेला प्रत्येक सगळं मनाप्रमाणे होत असतं. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला मी तुझी साथ देत आहे आणि प्रत्येक वेळेला साथ कायम देणार आहे. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजावरती विश्वास ठेवा. आयुष्यातील प्रत्येक स्वामी भक्तांनी एक गोष्ट सदैव करायची. कधी आहे, कुठे आहे, वेळ काय आहे, परिस्थिती काय आहे हे काहीही बघायचं नाही. फक्त स्वामीनामाचा जप करायचा, स्वामीनामावरती विश्वास ठेवायचा आणि स्वामीवरती विश्वास ठेवून प्रत्येक वेळेला स्वामींचे नाम स्मरण करायचं. जेव्हा आपण स्वामीवरती विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देताना दिसतात. स्वामी समर्थांवरती आणि स्वामी समर्थान महाराजांवरती विश्वास ठेवून जो व्यक्ती प्रयत्न करेल त्याला स्वामी नक्की यश देतील. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करतात. स्वामींनी तुमची साथ कायम दिली आणि स्वामी प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत असतात. स्वामी कायम सांगतात, मी तुमची साथ कधी सोडत नाही आणि प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देत आहे. आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, प्रत्येक वेळेला तुमची मदत मी स्वतः करत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्यामध्ये खूप संकटे आहेत तर त्यांचा सामना करायला शिका. संकटे कुणाच्या आयुष्यात नाहीत. वेळोवेळी योग्य वेळी स्वामी तुमची साथ देतील. त्यांच्यावरती विश्वास ठेवून तर बघा.
स्वामी कायम सांगतात, रात्र म्हणजे कालचा फळा पुसून लख्ख करणारा दिवस होय. वरवर सगळं शांत वाटतं, तरीही प्रत्येक माणसाच्या मनात एकतरी महाभारताचा ग्रंथ हा लिहिलेला असतो. स्वामी कायम बोलत असतात, जो व्यक्ती माझ्यावरती आणि माझ्या नामस्मरणावरती विश्वास ठेवतो त्याला कधीही काळजी करण्याची गरज मी कधी येऊ देत नाही. कुणालाही बदलण्यासाठी जर तुम्ही खटपट करत असाल तर ते करू नये, कारण हे असह्य झालं तरी आपल्याला नेहमी मागे ओढतं. अहंकारामुळे देखील अनेक नाती तुटतात. प्रत्येक वेळी फक्त सुखाच कारणीभूत नसतात. आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाने नेहमी विचारामध्ये गुंतावं, प्रयत्न अधिक करावे, कारण नुसत्या विचारांनी माणूस खचतो आणि प्रयत्न केल्याने प्रगती थांबते. स्वामी कायम सांगतात, एक गोष्ट लक्षात घ्या, जर व्यक्तीला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर जगण्याच्या चक्रव्यूहात वादळाच यायची हवी, त्याशिवाय आपली क्षमता समजायला हवी. विचार करण्यासाठी वेळ द्या, पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला त्या कृती करण्यात यशस्वी करा. स्वामी कायम सांगतात, मी सदैव तुमची मदत करत आहे. आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे. न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही. राग कोंडून ठेवणे म्हणजे दुसऱ्यावर फेकण्यासाठी हातात जळका निखारा ठेवणे. आयुष्यात स्वतःला जास्त मोठे समजणे म्हणजे आपला आत्मविश्वास हे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तब्दील होणे. लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही, तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणसं मिळवणं सुद्धा महत्त्वाचं असतं. स्वामी सांगतात, लक्षात ठेवा एक गोष्ट, संघटनेमध्ये प्रचंड क्षमता आणि शक्ती असते, मात्र तिची जाणीव संघटनेला प्रत्येक सदस्याची होत असते. विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यास दिवस घालवा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो. संधी आणि सौंदर्य या दोघांमध्ये एक समानता आहे, ती म्हणजे उशिरा जागा येणाऱ्यांना दोन्ही मिळत नाही. आयुष्यामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर घरात सूर्याचा किंवा पळत्या घोड्याचा फोटो लावून काही अर्थ नाही. खरंच यशस्वी व्हायचं असेल तर सूर्योदयाच्या आधी घोड्यासारखं पळावं लागेल. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला आयुष्यामध्ये मोठं काहीतरी करायचं असेल ना, तर स्वतःवरती विश्वास ठेवूनच तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, कारण त्याच्याशिवाय तुम्ही काहीही करू शकणार नाही. जर तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत असतील तर काळजी करू नका, थोडीफार मेहनत नक्की घेऊन बघा. मेहनतीशिवाय पर्याय नाही. मेहनत कराल तर यशस्वी व्हाल आणि जर मेहनत नाही करू शकाल तर तुम्ही काहीही करू शकणार नाही. स्वामी कायम सांगतात, जो व्यक्ती मेहनत करेल आयुष्यामध्ये तो नक्की यशस्वी होऊ शकतो. मेहनतीला पर्याय नाही, त्यामुळे मेहनत करा. कष्टाला कुठलाच पर्याय नसतो. कष्ट स्वतःच एक पर्याय असतात आणि कष्टावरती ज्याचा विश्वास असतो त्याला काळजी करण्याची गरज नसते. स्वामी कायम बोलतात, मी त्यांची साथ आयुष्यामध्ये कधी सोडत नाही. जे स्वामी समर्थांवरती आणि स्वामीनामावरती विश्वास ठेवून असतात, मी त्यांची साथ कायम देत असतो. जे माझ्यावरती आणि माझ्या श्री स्वामी समर्थांवरती या नामावरती विश्वास ठेवतील, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांची साथ मी कायम देत असतो. जे स्वामी नामावरती विश्वास ठेवून बसतील. लक्षात ठेवा, स्वामी आपली साथ कधी सोडत नाहीत आणि न तर त्यांनी आपली साथ कधी सोडलेली असते. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवावा लागतो. आयुष्यामध्ये कितीही कठीण काळ येऊ द्या, पण त्यावरती स्वामीनामावरती विश्वास ठेवून बघा. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ सदैव देत आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देणार आहे. जेव्हा तुमचा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी कायम तुमची साथ देतात. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येकाला वाटतं की माझ्या आयुष्यात खूप संकटे आहेत, स्वामी समर्थ सदैव माझी मदत करत नाहीत, पण त्यांनी स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण स्वामी आपली साथ सदैव देत असतात. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ सदैव देतोय आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी कायम देत असणार.
फक्त स्वामी नामावरती तुमचा विश्वास असायला हवा. आयुष्यात कितीही संकट येऊ द्या, फक्त जर स्वामी नामावरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. स्वामी समर्थांवरती जर विश्वास असेल तर आयुष्याची प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे स्वामीच नक्की करत असतात. स्वामी सांगतात, मी कायम तुमची साथ देतोय. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे मी सदैव करत आहे. स्वामी सांगतात, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. साथ प्रत्येकाला देत आहे आणि साथ मी प्रत्येकाची दिली आहे. फक्त स्वामी नामावरती तुमचा विश्वास असायला हवा. शक्य ते प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे मी करत आहे आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे मी स्वतः देणार आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येकाची संकट समयी फक्त स्वामी मदत करणार आहेत आणि स्वामींनीच आपली मदत केली आहे. फक्त स्वामी नामावरती आपला विश्वास असायला हवा, कारण ते आपली प्रत्येक वेळेला मदत करत असतात. स्वामी कायम सांगतात, मी त्यांची साथ कधी सोडत नाही. जे श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून स्वामी नामाचा जप करतात. स्वामी सदैव सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जेव्हा तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची गरज असेल तेव्हा तुम्हाला स्वामी साथ देताना दिसतील. विसरू नका, स्वामींनी आजपर्यंत कधीही तुमची साथ सोडली नाही आणि स्वामी कधीही तुमची साथ सोडणार नाहीत. श्री स्वामी समर्थांवरती एकदा विश्वास ठेवून तर बघा. स्वामी सांगतात, मी ज्यांची साथ देतो त्यांना कधी कुठल्या गोष्टीची काळजी करण्याची गरज पडत नाही. जो फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून असतात त्यांनी श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून असायला हवा. स्वामी कायम बोलतात, माझ्यावर ज्यांचा विश्वास आहे त्यांची साथ तर मी कायम देतोय. त्यामुळे त्यांना काळजी करण्याची गरज नाही. फक्त स्वामी नामावरती विश्वास असायला हवा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांची साथ मी कायम दिली आणि कायम त्यांची साथ मी देत असतो. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघायला हवा. ज्यांनी स्वामी नामावरती विश्वास ठेवला आहे त्यांना कधी कुठल्या गोष्टीचीच कमी पडली नाही आणि नही स्वामींनी त्यांना कधी कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली. स्वामी सदैव सांगतात, जो व्यक्ती माझ्यावरती पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवतो त्याला मी कधीच आणि कुठल्याच गोष्टीची कमतरता पडू देत नाही. स्वामीवरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपली साथ फक्त स्वामी समर्थ महाराज देणार आहेत. त्यांनी आपली साथ कायम दिली आहे आणि त्यांनीच आपली साथ दिली आणि प्रत्येक वळणावर आयुष्यामध्ये ते आपली साथ देत आहेत. स्वामी सदैव सांगतात, जेव्हा तुम्हाला वाटतं की स्वामी समर्थ महाराज तुमच्या सोबत आहे तेव्हा तुम्ही स्वामीवरती एकदा विश्वास ठेवून बघा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामीच तुमची साथ देतात आणि स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. एकदा श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून तर बघा. स्वामी सदैव बोलतात, ज्याची भक्ती स्वामी नामावर आणि विश्वास स्वामी शक्तीवर आहे त्याला कधीही काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याला सदैव स्वामी भक्ती मार्ग दाखवत असतात. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट पाहिजे असेल त्यावेळेला स्वामी ती नक्की देत असतात. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये जेव्हा तुम्हाला स्वामीची गरज पडेल तेव्हा तुम्ही स्वामी नामाचा जप करा. आजकाल ज्या लोकांना स्वामींवरती विश्वास ठेवायला हवा आहे ते ठेवत आहेत आणि ज्यांचा स्वामीवरती पूर्ण विश्वास आहे त्याला नक्की स्वामी प्रत्येक वेळेला साथ देताना दिसतात. स्वामी कायम म्हणतात, मी त्यांची साथ कधी सोडत नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांची साथ मी कायम देत असतो. जे स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवतात. ज्यांना स्वामींची गरज असते त्यांना काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी स्वतः त्यांची मदत करत असतात. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी कायम तुमची मदत करत असतात. स्वामी सदैव सांगतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि सदैव तुमची मदत मी स्वतः करत आहे. त्यामुळे तुम्हाला स्वामीवरती विश्वास ठेवण्याची गरज आहे. स्वामी सांगतात, कायम तुमच्या सोबत उभा आहे मी. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
संदेश तुम्ही जेव्हा पूर्ण ऐकून बघाल तेव्हा प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे मी स्वतः करेल. स्वामीवरती आपला विश्वास आहे, त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी प्रत्येक वेळेला सांगतात तुमची साथ मी स्वतः देणार आहे, त्यामुळे स्वामी नामावरती एकदा विश्वास ठेवून तर बघा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींनी तुमची साथ दिली आणि कायम स्वामीच तुमची मदत करणार आहेत. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी सांगतात मी प्रत्येक वेळेला तुमची सोबत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी सदैव देत आहे. विश्वास ठेवून तर बघा स्वामी नामावरती. एकदा का स्वामी नामावरती तुमचा विश्वास असतो तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही पडत, कारण स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देतात आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींनीच तुमची साथ दिली आहे. स्वामी सदैव सांगतात तुमच्या आयुष्यात जे संकटे आहेत त्या संकटांपासून मी तुम्हाला मुक्त करणार आहे. फक्त तुम्ही स्वामी नामावरती विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थ नामाचा जप करा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ स्वामी स्वतः देत आहेत. फक्त स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती तुमचा विश्वास असायला हवा. स्वामी कायम सांगतात एकदा तुम्ही श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून तर बघा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींनी तुमची साथ दिली आणि स्वामी तुमची साथ देत आहेत. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात जो व्यक्ती स्वामीवरती आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवेल त्याची साथ मी सदैव देणार. फक्त स्वामी समर्थांवरती एकदा विश्वास ठेवून तर बघा. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात जो व्यक्ती माझ्यावरती विश्वास ठेवू नये, जो व्यक्ती माझ्यावरती श्रद्धा ठेवू नये त्याची साथ मी कधीही सोडणार नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याची साथ मी स्वतः देत असतो, त्यामुळे त्या व्यक्तीला कधी कुठल्या गोष्टीची कमी हे मिळणार नाही. प्रत्येक वेळेला त्याची साथ मी स्वतः देत आहे, त्यामुळे स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी सदैव सांगतात आयुष्यात कितीही संकटे आले तरी त्या संकटात तुमची साथ मी स्वतः देणार आहे. श्री स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती तुम्ही फक्त विश्वास ठेवा. संकटसमयी फक्त स्वामीच तुमची साथ देतील. आयुष्यात कितीही संकटे आले तरी मदत फक्त स्वामी करतील. स्वामींनी तुमची साथ कधी सोडलेली नाही आणि स्वामी तुमची साथ कधी सोडणार देखील नाही. स्वामी सांगतात जो व्यक्ती माझ्यावरती आणि माझ्या नामस्मरणावरती एकदा विश्वास ठेवून बघेल त्याला काळजी करण्याची गरज नाही. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा जप त्याने करायला हवा. स्वामी सदैव सांगतात जो व्यक्ती माझ्यावरती विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवेल त्याला कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता मी भासू देणार नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याची साथ सदैव मी स्वतः देणार आहे. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वळणावर तर स्वामी माऊली तुमची साथ सदैव देत आहेत आणि स्वामींनी आजपर्यंत तुमची साथ सदैव दिली आहे. फक्त स्वामीवरती तुमचा विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात कायम त्यांची साथ मी सदैव देतो जो श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांची साथ मी कधी सोडत नाही जे स्वामी नामामध्ये त्यांचं मन गुंतवतात. स्वामी नामावरती जर तुमचा पूर्ण विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण ते तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देताना तुम्हाला दिसून येतील. स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती तुमचाही विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कायम तुमची साथ फक्त स्वामी देत असतात आणि स्वामींनीच तुमची साथ दिली आहे. फक्त स्वामीवरती एकदा विश्वास ठेवून तर बघा. स्वामी प्रत्येक वेळेला सांगतात मी कायम तुमच्या सोबत आहे आणि तुमची साथ मी कायम देत आहे. स्वामी नामावरती जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक संकटात फक्त स्वामीच तुमची साथ देतील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींनी तुमची साथ दिली आणि प्रत्येक वेळावर स्वामीच तुमची साथ देत असतात. स्वामी सांगतात मी कायम तुमची साथ देत आहे आणि मी आजपर्यंत कायम तुमची साथ दिली आहे. फक्त स्वामी नामावरती एकदा विश्वास ठेवून बघा. स्वामी नामावर तुमचे मन एकदा गुंतवून बघा. प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देताना तुम्हाला दिसतील. स्वामी सदैव सांगतात
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ फक्त मी देणार आहे आणि स्वामी समर्थ महाराजांवरती आपला विश्वास असेल तर स्वामी आपली प्रत्येक वेळेला मदतसुद्धा करणार आहेत. स्वामी कायम सांगत आहेत, मी तुमची साथ कधी सोडली नाही आणि कधीही तुमची साथ मी सोडणार नाही. प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देत आहे. त्यामुळे स्वामीवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती कधी शंका घेऊ नका. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींनीच तुमची साथ दिली आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहेत. स्वामी सांगतात, प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देतोय आणि प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतःने दिली आहे. फक्त तुमचा विश्वास स्वामी नामावर आणि स्वामीवरती असायला हवा. संकट समयी साथ फक्त स्वामी देतात आणि प्रत्येक वळणावर मदत फक्त स्वामी करतात. फक्त स्वामीवरती आपला पूर्ण विश्वास असायला हवा, कारण तेच आपली प्रत्येक वेळेला साथ देत असतात. स्वामी नामावरती आणि स्वामीवरती आपला जेव्हा विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींनी आपली साथ दिली आणि स्वामी समर्थ महाराज आपली साथ देत आहेत. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जेव्हा तुम्ही पूर्णपणे हरून जाल तेव्हा फक्त स्वामी तुमची मदत करतील. आयुष्यात असा सुद्धा काळ येईल जेव्हा पूर्णपणे स्वतःला तुम्ही दोष द्याल, तेव्हा दुसरं तिसरं कोणी नसून स्वामीच तुम्हाला रस्ता दाखवतील. स्वामी सांगतील, मी कायम तुमच्या पाठीशी आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी देत आहे. ज्यांचा ज्यांचा स्वामीवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास आहे त्याच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी त्याची मदत करत असतात. स्वामी कायम सांगतात, होय माझ्या प्रिय मुला, हा संदेश तू आज शेवटपर्यंत ऐकतोय ना, नक्की तुला याचा चांगला अनुभव मिळणार आहे. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेव, तुला तुझ्या प्रत्येक वळणावर स्वामी मदत करताना दिसतील. स्वामी सांगतात, कायम तुमच्या आयुष्यात मी तुमची साथ प्रत्येक वेळेला देत आहे. फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा, प्रत्येक संकटात स्वामींनी तुमची साथ दिली आहे आणि स्वामी कायम तुमची साथ देत आहेत. फक्त स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती आपला विश्वास असायला हवा. जेव्हा आपण स्वामींना मानू आणि त्यांचे नामस्मरण करू तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नसते. स्वामी कायम सांगतात, आयुष्यामध्ये कितीही संकटे येऊ द्या, त्या संकटात तुमची साथ मी स्वतः देतोय ना, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला तुमची साथ स्वामींनी दिली आहे आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहेत. त्यामुळे स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला तेच तुमची मदत करत आहेत. स्वामी प्रत्येक वेळेला सांगतात, संकटे कितीही येऊ द्या आयुष्यामध्ये, फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला दुसरा सोपा मार्ग भक्तीचा मिळणार नाही. स्वामी कायम तुमची साथ देतात आणि स्वामींनी कायम तुमची साथ दिली. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामीच तुमची साथ देत असतात. लक्षात घ्या, स्वामी नामावरती विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य होते. फक्त स्वामी नामावरती तुमचा विश्वास असायला हवा. अशक्य ते शक्य करणारे स्वामी, प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करणारे स्वामी. स्वामीवरती आपला विश्वास आहे, मग आपल्याला काळजी कशाची करायची आहे, कारण स्वामीच तर आपल्या सदैव पाठीशी आहेत. स्वामी सदैव सांगतात, मी त्यांची साथ कधी सोडत नाही. जे माझ्यावरती विश्वास ठेवतात मी त्यांची साथ कायम देतो. जे श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतात. आयुष्यात संकटे प्रत्येकाचे असतात, प्रत्येकाच्या आयुष्यात त्याची मदत मी स्वतः करणार आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा त्याने जप करायला हवा. संकट समयी त्याची मदत मी स्वतः करतो. जे माझ्यावरती आणि माझ्या नामस्मरणावरती विश्वास ठेवतो. स्वामीवरती आणि स्वामींच्या नामस्मरणावरती पूर्ण विश्वास ठेवा, कारण तेच आपली कायम साथ देत असतात. आयुष्यात कितीही संकटे आले तरी त्या संकटांचा साथ फक्त स्वामीच आपल्याला देतात. स्वामींनी प्रत्येक वेळेला सांगितलंय की मी तुमची साथ कधीही सोडणार नाही. आयुष्यात येऊ द्या अपार संकटे, त्या संकटात फक्त स्वामी आपली साथ देतात. स्वामी सदैव सांगतात, मी कायम तुमच्या सोबत उभा आहे आणि कायम तुमची साथ मी सदैव देतोय. फक्त श्री स्वामी समर्थांवरती तुमचा पूर्ण विश्वास ठेवा. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, तर संकटांचा सामना करण्याची जिद्द ज्याची आहे तोच आयुष्यात यशस्वी होऊ शकतो.
संकटांचा सामना केल्याशिवाय आयुष्यात तुम्हाला मार्ग मिळणार नाही. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ स्वतः देतात. स्वामींनी कधीच तुमची साथ सोडली नाही. फक्त श्री स्वामी समर्थांवरती तुमचा विश्वास असायला हवा. संकट समयी साथ फक्त स्वामी देतील. तुम्हाला त्या संकटाच्या बाहेर देखील फक्त स्वामीच काढतील. स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट फक्त स्वामी शक्य करतील. स्वामी कायम सांगतात, मी त्यांची साथ कधी सोडत नाही. जे माझ्यावरती विश्वास ठेवून असतात मी कायम त्यांच्यासोबत असतो. त्यामुळे स्वामीनामावरती पूर्ण विश्वास गुंतवा. स्वामीनामावरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी कायम आपली साथ देत असतात. स्वामी सदैव सांगतात, मी तुमची साथ कधी सोडली नाही आणि कधीही तुमची साथ मी सोडणार नाही. फक्त तुम्ही स्वामीनामावरती विश्वास ठेवून तर बघा. आयुष्यामध्ये प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देतात. जेव्हा तुम्हाला स्वामींची गरज हवी असेल तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा. कारण तेव्हा स्वामी तुमची संकटे पूर्णपणे मुक्त करतील. संकट मुक्त करतील स्वामी. तुम्हाला प्रत्येक परिस्थितीतून फक्त स्वामीवरती तुमचा विश्वास असायला पाहिजे. स्वामी कायम सांगतात, मी त्याची साथ प्रत्येक वेळेला देतो जे माझ्या नामाचा जप प्रत्येक वेळेला करतात. आणि जर तुम्ही स्वामीनामामध्ये तुमचं मन गुंतवाल तर स्वामी प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतात. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये त्या व्यक्तीला सदैव महत्त्व द्या जो तुमची साथ अशा संकटात देत असेल जिथे कोणीही कधीही तुमची साथ द्यायला तयार होत नसेल. आज जर तुम्ही स्वामीवरती विश्वास ठेवाल तर प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतील. आज जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण कराल तर स्वामी तुम्हाला नक्की मार्ग दाखवतील. स्वामी कायम सांगतात, मी त्याच्या सोबत आहे जे स्वामी नामावरती त्याचे मन गुंतवतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याची साथ मी सदैव देतो जे स्वामी नामावरती विश्वास ठेवतो. संकट मुक्त करताल स्वामी. फक्त स्वामीवरती आपला विश्वास असायला हवा. संकटात साथ देण्यासाठी फक्त स्वामी आहेत आणि आपली साथ फक्त स्वामी देतात. त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी कायम सांगतात, मी तुमची साथ कधी सोडणार नाही आणि नाही तुम्हाला आयुष्यात कधी मागे वळू देणार. फक्त स्वामीवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती तुमचा विश्वास असायला हवा. प्रत्येक वेळेला संकट येतील आयुष्यात त्या संकटांची साथ मी स्वतः देणार आहे. संकटात तुम्हाला मी मदत करणार आणि संकटातून तुम्हाला बाहेर निघण्यासाठी रस्ता दाखवणार. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यात अपार संकटे असतील तर संकटांचा सामना करा. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी सदैव सक्षम राहा. स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती तुमचाही विश्वास असेल तर स्वामी सांगतात, माझ्या प्रिय मुला, तुला कधी कुठल्या गोष्टीची कमी मी पडू देणार नाही. या संदेशाला मित्रांनो फक्त 15 मिनिटे शेवटपर्यंत ऐकून घेतल्याने तुमच्या आयुष्यातले अपार संकटे, अपार अडचणी फक्त काही क्षणात स्वामी दूर करताना तुम्हाला दिसतील. स्वामी कायम सांगतात, जो व्यक्ती माझ्यावरती आणि माझ्या नामस्मरणावरती विश्वास ठेवतो त्याची साथ मी कायम देत असतो. स्वामीवरती आणि स्वामी नामावरती जर तुमचा विश्वास असेल तर स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात. स्वामीवरती आणि स्वामी नामावरती विश्वास ठेवून तर बघा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामीच तुमची साथ देतात आणि स्वामींनीच तुमची साथ दिली. स्वामी सदैव सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे आणि प्रत्येक वळणावर तुमची साथ मी सदैव दिली. स्वामी सांगतात, आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती म्हणजे जो स्वामी नावावर विश्वास ठेवतो त्याला काळजी करण्याची गरज नाही आणि जो स्वामी भक्तीत गुंततो त्याला प्रत्येक गोष्ट स्वामी स्वतः देतात. या गोष्टीवरती विश्वास ठेवण्याची गरज आहे. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, मी कायम त्यांची मदत करत असतो जे स्वामी नावावरती विश्वास ठेवून असतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला त्याची साथ मी कायम देत असतो जे स्वामीवरती श्रद्धा आणि विश्वास ठेवतात. फक्त तुम्हीही स्वामीवरती श्रद्धा आणि विश्वास ठेवून बघा. स्वामी प्रत्येक वळणावर तुमची मदत करताना तुम्हाला दिसून येतील. स्वामी सांगतात, माझ्या आयुष्यात प्रत्येकाचा एक पूर्ण मूल्य आहे. जो व्यक्ती माझे नाम स्मरण करेल, माझ्या नावाची भक्ती करेल त्याची साथ मी सदैव देतो आणि जो फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करेल त्याच्या आयुष्यात मी त्याची साथ कधीही सोडत नसतो. कायम त्याची मदत करत असतो. स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा. आयुष्यामध्ये संकटे अपार येतील. त्या संकटांचा सामना फक्त तुम्ही करू शकता. त्यामुळे स्वामीवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा.
स्वामी सांगतात, मी कधीही तुमची साथ सोडलेली नाही आणि कधीही तुमची साथ सोडणार नाही. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य नक्की होईल. स्वामी समर्थांवरती फक्त विश्वास ठेवायला हवा. शक्य नक्की प्रत्येक गोष्ट स्वामीच करतील. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ कायम देणार. स्वामी एक गोष्ट कायम बोलत असतात, जो भक्त स्वामी नामस्मरण करतो त्याला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी त्याची साथ देताना त्याला दिसतील. स्वामीनामात तुमचे मन गुंतवा, कारण तेच तुम्हाला नक्की यशस्वी करतील. स्वामी सदैव सांगतात, मी त्याची साथ आयुष्यात कधीच सोडली नाही, ज्याने माझे नामस्मरण केलेले आहे. त्यामुळे स्वामीनामात तुमचे मन गुंतवा आणि स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत असतात. आयुष्यात संकटे कसलेही असो, स्वामींनीच तुमची साथ दिली आणि स्वामी कायम तुमची मदत करत असतात. फक्त स्वामीनामावरती तुमचा पूर्ण विश्वास असायला हवा. स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी प्रत्येक गोष्ट शक्य करत असतात. स्वामीनामावरती ज्याचा विश्वास आहे त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी सांगतात, जो व्यक्ती माझ्यावरती पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवेल तिच्यासाठी कायम मी त्याची मदत करणार आहे. फक्त स्वामीनामावरती मन गुंतवा. स्वामीनामावरती तुमची श्रद्धा ठेवा. तुम्हाला या भक्तीच्या मार्गावर स्वामी नक्की रस्ता दाखवतील. स्वामीनामावरती विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक वळणावर तुमची साथ स्वामी कायम देतील. संकट समयी स्वामी तुमची साथ देतात आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींनी तुमची साथ दिली आहे. प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देतात आणि कायम स्वामींनी तुमची साथ दिली आहे. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ फक्त तेच देणार आणि त्यांनीच तर तुमची आजपर्यंत मदतसुद्धा केली आहे. स्वामीनामावर आपला विश्वास जेव्हा पूर्ण आहे तेव्हा घाबरण्याची कारण कशाला आहे? कारण स्वामीच तर आपली साथ देतात. आपल्या आयुष्यात अपार संकटे असतात. त्या संकटात मदत कोण करतात? त्या संकटातून बाहेर कोण आणतात? तर ते दुसरे किंवा तिसरे कोणी नसून स्वामी आहेत. रात्रीच्या अंधारानंतर पहाटेचा प्रकाश असतोच. जीवनातील निराशेनंतर आशेची किरण असतेच. गुलाबाच्या झाडावरील सुद्धा काट्यांसारखे फूल असते. मग थकलेल्या मनाला कुणीतरी दिलासा देणारा नक्की असतो. फक्त वेळ लागतो त्याला येण्याला, फक्त वेळ लागतो त्याला सापडण्याला. पण जेव्हा तो व्यक्ती आपल्याला सापडतो, जो आपल्याला प्रत्येक वेळेला मदत करतो, दिलासा देतो, तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी कायम सांगतात, आयुष्यात मी त्याची साथ कधी सोडत नाही, जे स्वामीवरती विश्वास ठेवून असतात. स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवला तर प्रत्येक गोष्ट शक्य व्हायला लागते. स्वामी कायम सांगतात, माझ्या प्रिय मुलांनो, माझ्यावरती जो विश्वास ठेवेल त्याच्यासाठी मी कायम मदतीसाठी तत्पर असणार. तुम्ही देखील माझ्यावरती विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात कितीही मोठं संकट काय येईना, तुमची साथ सदैव स्वामी देतील. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक गोष्ट शक्य होते, फक्त ती गोष्ट शक्य करावी लागते. संकट काळात स्वामी तुमची साथ देतील. फक्त ती साथ स्वामींवरती विश्वास ठेवून मिळवावी लागते. प्रत्येक संकटात स्वामींनी तुम्हाला रस्ता दाखवलाय आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत आहेत. फक्त स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास असायला हवा. स्वामी सदैव सांगतात, आयुष्यात कितीही संकटे आले तरी तुम्ही काळजी करू नका. स्वामी समर्थ महाराजांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती निशंक सोपवा, कारण तेच तुम्हाला साथ देताना दिसतील. होय, आहेत तुमच्या आयुष्यात अपार संकटे आणि त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द देखील तुमच्यात आहे. पण स्वामी कायम म्हणतात, मी कायम तुमची साथ देतोय. आयुष्यात अपार संकटांना मदत तुमची मी स्वतः करतोय. अपार संकटे आहेत तुमच्या आयुष्यात, माहिती आहे मला. त्या संकटांचा सामना केल्याशिवाय तुम्हाला रस्ता नाही मिळणार, हे देखील माहिती आहे मला. स्वामी कायम म्हणतात, जो व्यक्ती माझी भक्ती करतो त्याची साथ मी प्रत्येक वेळेला देतो. स्वामी शक्ती सदैव सोबत आहे. स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा. स्वामी शक्ती सदैव सोबत असते आणि सदैव आपली मदत करत असते. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून काम करा. स्वामी सदैव सांगतात, प्रत्येक वेळेला तुमची मदत मी स्वतः करत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती विश्वास ठेवा.
आयुष्यामध्ये अपार संकटे आहेत आणि त्या संकटांचा सामना केल्याशिवाय तुम्हाला यश नाही. संकटांमध्ये विश्वास जर असेल तर प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट स्वामी स्वतः शक्य करतील. स्वामी सांगतात, मी सदैव सोबत आहे. फक्त आज एक लाईक या व्हिडिओला नक्की होऊन जाऊ द्या. प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देत आहे. फक्त या व्हिडिओला आज एक लाईक करायला विसरू नका. आज या व्हिडिओला एक लाईक कराल तर मलाही समजेल की तुम्ही माझं सर्व काही ऐकता, माझे संदेश शेवटपर्यंत ऐकता, माझ्या नामाचा जप करता, माझी भक्ती करता, माझ्यावरती विश्वास ठेवता. माझ्यावरती तुमची पूर्ण जी श्रद्धा आहे ते योग्य आहे. स्वामीवरती जर श्रद्धा असेल तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा, कारण तुम्हाला साथ तेच देणार. शेवटच्या काळात तेच तुम्हाला रस्ता दाखवतील आणि जेव्हा तुम्हाला खरी संकटात स्वामींची मदत हवी आहे तेव्हा देखील तेच मदत करतील. स्वामी कायम बोलतात, होय ना, माझ्यावरती विश्वास ठेवतोय तू, मग तुला चिंता किंवा काळजी करण्याची गरज कसली रे? तू काळजी आणि चिंता एकदा सोडून बघ. तुझ्या आयुष्यात प्रत्येक वळणावर तुझी साथ मी स्वतः देणार. संकटात कोण साथ देणार तर स्वामी साथ देणार. संकटातून बाहेर कोण काढणार तर स्वामी काढणार. संकटे कोणाच्या आयुष्यात आहे तर तुझ्या आहेत. त्या संकटांचा सामना कसा करायचा तर स्वतःवर आणि स्वामीवर विश्वास ठेवून करायचा. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, जो व्यक्ती माझ्यावरती विश्वास ठेवेल ना त्याला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी त्याची स्वतः साथ देत आहे. स्वामी नामस्मरणावर आपला विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य करता येते. स्वामी सांगतात, रोज रोज आपण व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम वगैरे वापरतो. त्याच्यावर शुभ सकाळ, शुभरात्री व इतर शुभेच्छा देत वेळ वाया घालवतो. एखाद्या गरजू व्यक्तीची मदत त्या वेळेत करून बघा. हा एक उत्तम पर्याय असू शकेल. परेशान तर सगळेच असतात, फक्त स्वामीवरती विश्वास असावा लागतो. स्वामी कायम आपली साथ देताना दिसतील. स्वामी सदैव सांगतात, ज्या व्यक्तींचा स्वामी शक्तीवर विश्वास आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी स्वतः त्यांची साथ देत आहेत. स्वामी सांगतात, माझ्यावरती ज्यांचा विश्वास आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही. संकटे कितीही असे ना, त्यांची साथ मी सदैव देत आहे. संकट काळात फक्त स्वामी साथ देतील आणि प्रत्येक वेळेला फक्त स्वामी मदत करतील. विश्वास ठेवा स्वामीवरती आणि स्वामी शक्तीवरती, कारण तेच आपली साथ प्रत्येक वेळेला देतील. स्वामी प्रत्येक वेळेला सांगत आहेत, तुम्ही जेव्हा माझ्यावरती विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यामध्ये मी तुमची साथ कायम देत आहे. विश्वास ठेवा स्वामीवरती आणि विश्वास ठेवा स्वामी शक्तीवरती, कारण आपल्याला प्रत्येक संकटात तेच मदत करत असतात. स्वामी सदैव सांगतात, माझ्यावरती ज्यांचा विश्वास आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण मी त्यांची साथ कायम देत असतो. कितीही संकटे असतील आयुष्यात तरी त्यांची मदत मी स्वतः कायम करत असतो. त्यामुळे स्वामीवरती आणि त्यांच्या शक्तीवरती तुमचा विश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे. आयुष्यात कसेही संकटे येऊ, संकटे वाईट येऊ अथवा संकटे आपल्याला अडचणीत रोखून टाकणारे येऊ, तरीही आपल्याला काळजी करायची नाही. स्वामीवरती विश्वास ठेवून त्यांच्या नामाचा जप करायचा आहे. स्वामी प्रत्येक संकटात आपली साथ देतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ देत असतात. स्वामीवरती आपला विश्वास असायला हवा. स्वामी कायम आपली मदत करत असतात. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही करायचं असेल चांगलं तर स्वामी नामावरती विश्वास ठेवावा लागेल पूर्ण, कारण तेच आपली मदत कायम करतात. स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करतात आणि स्वामींनी तुमची साथ प्रत्येक वेळेला दिली आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा. ज्यांचा स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वेळेला ते आपली मदत करायला येत असतात. आपला त्यांच्यावरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देतील. स्वामी सांगतात, कायम त्यांच्या सोबतीला असतो मी, जे श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचा जप करत असतात. अशक्य गोष्ट ती नाही जे तुम्ही एखाद्या गोष्टीत पाहता. अशक्य गोष्टी ती आहे जे तुम्ही कधी विचारसुद्धा करू शकत नाही. स्वामीवरती विश्वास ठेवून एखाद्या गोष्टीचा कधी विचार करून बघा. तुम्हाला प्रत्येक गोष्ट शक्य वाटायला लागेल.
स्वामी सांगतात आजकाल ज्याला ज्याला वाटतं की ही गोष्ट अशक्य आहे अथवा ती गोष्ट अशक्य आहे, तर असं काहीही नाही. आजकाल प्रत्येक गोष्ट शक्य आहे. ज्यांना कधीच सुरुवात करायची नसते त्यांना वेळ नेहमी टळलेली असते. ज्यांना सुरुवात करायची असते त्यांची आत्ताची वेळ सर्वोत्तम असते. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण आपल्या संकट काळात फक्त ते धावून येणार आहेत. संकट काळात स्वामींनी साथ दिली आणि आपल्या वाईट काळात फक्त स्वामींनी आपली मदत केली. आपला जेव्हा स्वामीवरती आणि जेव्हा स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीवरती विश्वास असतो ना, तेव्हाच आपली साथ स्वामी सदैव देतात. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा, वाईट काळात आपली साथ स्वामींनी दिली आहे आणि स्वामी सदैव आपली साथ देत आहेत. स्वामी सदैव सांगतात, मी तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला साथ देतोय आणि प्रत्येक वेळेला तुमची साथ मी कायम देत असणार. फक्त स्वामी समर्थांवरती तुमचा विश्वास ठेवा, कारण ते सदैव तुमची साथ देत असतात. संकटे कितीही का असेना तुमच्या आयुष्यात, फक्त त्यांचा सामना करताना स्वामीवरती पूर्ण विश्वास ठेवा. आयुष्यामध्ये येथील अपार संकटे, त्या संकटांचा सामना करा. संकटांचा सामना केल्यावरच स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. स्वामीवरती विश्वास असेल तर तुम्हाला या गोष्टीचा अनुभव स्वतः स्वामी देतील. स्वामींना टाळण्याचा प्रयत्न करत जाऊ नका, कारण स्वामी म्हणतात समोरचा जरी आपला व्यक्ती आपला टाळतोय तर आपण सुद्धा सारखं करायचं आहे. कारण जर नातं टिकवायचं असेल तर दोन्हीकडून सुद्धा गरज असते. एखादी कल्पना तुमच्या मनाला व्यापून राहिली तरच त्यानुसार तुमचे शरीर व मानसिक जडगड होत असते. स्वतःला ओळखा, स्वतःकडून तुम्हाला काय हवे आहे ते सांगा. यशाच्या नजदीक जा, कारण तोच मार्ग आहे काहीतरी मोठं करण्याचं. स्वामी सदैव सांगतात, जो व्यक्ती कायम माझ्या नामस्मरणात गुंतून राहतो त्याची साथ मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर देतो. स्वामी नामस्मरणावर तुम्ही विश्वास जर ठेवाल तर अशक्य देखील स्वामी प्रत्येक वेळेला शक्य करतील. स्वामीवरती फक्त तुमचा विश्वास असायला हवा. आयुष्यात अशक्य ते स्वामी शक्य करतात. अशक्य असं काहीही नाही. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुमची मदत मी स्वतः करतो. मन आणि बुद्धी यांच्यात संघर्ष सुरू झाल्यावर तुम्ही तुमच्या मनाचे ऐकावे. कठीण परिस्थितीत नेहमी ऋणांत राहा. त्या दिवसांमुळेच तुम्हाला सर्व काही मिळणार जेव्हा तुम्ही स्वामीवरती विश्वास ठेवाल. स्वतःला ओळखा, स्वतःकडून तुम्हाला काय हवे आहे ते जाणा. यशाच्या नजदीक जेव्हा जाल ना, तेव्हा तुम्हाला मार्ग आपोआप मिळायला लागेल. स्वामी समर्थ महाराज सांगतात, जो स्वतःसाठी स्वतःचं स्वातंत्र्य वाट निवडतो त्याला त्याच्या मार्गावरून कुणीही मार्ग टाकू शकत नाही. मागे जर यायचं असेल तर त्याला स्वतःच लढाई पाहिजे. शिस्तप्रिय आणि ध्येयनिष्ठ मन जीवनात आनंदाची निर्मिती करत असतो. अथळ पाण्याला खळखळाट फार असतो, सागराची खोळी मात्र शांत थांग असते. चुकीच्या गोष्टीची सुरुवात चुकीच्या विचारापासून होत असते. तुम्ही जेव्हा स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल करत असाल तेव्हा तुम्हाला वाटलेल्या कोणत्याही अडथळ्यामुळे तणाव येणार नाही. स्वामी कायम सांगतात, मी त्या व्यक्तींची साथ प्रत्येक वेळेला देतो जे ध्येयाला गुंतलेले असतात, आत्मविश्वासी असतात आणि आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न बघतात. लक्षात ठेवा, ज्ञानापेक्षा जास्त कल्पना अधिक महत्त्वाची असते. गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचं कारण बना. मतभेद आहेत हे स्पष्ट सांगता येणं हे प्रगतीची पहिली पायरी. मातीतला ओलावा जसा झाडांची मूळ पकडतो तसं शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो. ज्या कार्याची सुरुवात कराल ते गांभीर्याने पूर्ण करा आणि तुम्ही तुमचे सर्वोत्तम योगदान करा. माझं दुःख पाहून कुणाला हसू यावं, पण माझं हसू कुणाच्या दुःखाचं कारण होऊ नये. जेव्हा हे व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवतो तेव्हा स्वामी अशक्य देखील त्या व्यक्तीसाठी शक्य करतात. प्रत्येक माणूस या त्याच्या आरोग्याचा आणि नारोग्याचा नक्की करता धरता असतो. अडचणीच्या काळातच आपल्या तत्वांची स्वारी परीक्षा असते आणि आपली परीक्षा ही अशी असते जेव्हा आपल्याला देव पहिले तर संकट देतो आणि नंतर धडे शिकवतो. समुद्रातील तुफानापेक्षा आपल्या मनात जे वादळ चाललंय त्याचा अधिक जास्त प्रभाव होतो. जात, धर्म व भाषा या पलीकडे जाऊन जी माणसे माणुसकीचा स्वीकार करतात ती अशा माणसांना व्यवहार चांगला समजला जातो. आपण आनंदात असताना कुणाला तरी आनंदाची गरज नाही हे लक्षात ठेवणे माणुसकीचं लक्षण आहे. मन उदास असलं म्हणजे सुखद सोयीतल्या उणीवची वाट जात राहते.
आकाशाने जर आपल्याला मदत केली तर आपण नेहमी त्याचे आभार मानावे. आकाशात कोण आहे तर आपले देव आहेत आणि देव आपली कायम मदत करतात. दिलेले घेतलेले एका वेळ विसरता येतं, पण मनाला लागलेले शब्द माणूस विसरत नाही. एका वेळेला कधीची जखम भरून निघल, पण मनाला लागलेली खोट कधीही निघू शकणार नाही. समोरच्या व्यक्तीचं बोलण्याची पद्धत आणि रिप्लाय घ्यायला लागलेला वेळ तुमच्या आयुष्याची असलेली किंमत सांगून जाते. एखादा व्यक्ती तुम्हाला बोलायला वेळ देतोय तर त्याला नक्की तुम्ही उत्तर द्या, पण एखादा व्यक्ती तुमच्या बोलण्याचा फक्त आणि फक्त फायदाच घेतोय तर त्याला प्रतिउत्तर देऊ नका. लक्षात ठेवा, या जगात कोणीही तुमचं नाही जोपर्यंत तुम्ही त्यांच्या फायद्याचे नाही. ज्या वेळेला एखाद्याचा फायदा तुमच्यात दिसेल त्यावेळेला तुम्ही त्याचे खूप जवळचे नातेवाईक, मित्र अथवा त्याचे बेस्ट फ्रेंड बनाल. स्वामी सांगतात, आजच्या काळात ज्या काळात तुम्ही जगताय या काळात कुणीही तुम्हाला त्याच्या फायद्याशिवाय ठेवणार नाही. एवढंच नाही तर तुमचा स्वतःचा जो तुमचा मित्र आहे त्याचा ज्या दिवशी फायदा संपेल त्या दिवशी तो तुम्हाला काढून फेकेल. लक्षात राहू द्या, आंधळ्याला जेव्हा दिसायला सुरू होते तो सगळ्यात पहिले त्या काठीला फेकून देतो ज्याने आयुष्यभर त्याची साथ दिली आहे. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा, लोकांवरती नको. बाकी सर्व स्वामी करतील. विश्वास ठेवा स्वामीवरती.